धर्मवीर संभाजी महाराज की, सनातन हिंदू धर्म की, गोमाता की, भारत माता की जय श्री राम, जय जय श्री राम. आता आपल्याला लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यांना जे पाठीमागे उभे आहेत त्या सगळ्यांना नम्र विनंती करतोय की त्यांनी लवकरात लवकर स्थानापन्न व्हायचंय आणि लहान मुलांकडे पालकांनी विशेषतः लक्ष द्यायचंय. कारण का कुठलाही कार्यक्रम चालू असताना आपला फोन आणि आपले पाल्य यांना सायलेंट ठेवा. तर मी सुरुवातीला कार्यक्रमाची रूपरेषा सांगतोय आणि नंतर संतोषजी पुढे सांगतील. तर सुरुवातीला आपले सांस्कृतिक कार्यक्रम होतील. एक्सक्यूज मी. गणेश गायन सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करत आहे सौ जान्हवी पटवर्धन यांना. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा उकार. खूप सुंदर सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांचा पराक्रमाचा गंध आहे आणि हाच पराक्रम आणि ज्वलंत इतिहास आपल्या नसात भिनवण्यासाठी मावळ्यांच्या बाण्यातील पोवाडा सादर करत आहेत मावळ शाहीर श्री मंगेश साळुंके आणि त्यांचा समूह. तर मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी पोवाड्याला सुरुवात करावी. हॅलो. उभे हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीला आणि या महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक कणाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं हे शिकवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ढोलकी वाळवा सकल हिंदू संमेलनाच्या निमित्ताने जमलेल्या या तमाम माझ्या हिंदू माता भगिनी आणि तळेगाव नागरिक सगळ्यांना मानाचा शाहिरी मुद्रा करत आणि छत्रपती शिवरायांच्या या मावळ भूमीत जन्मलो याचा गर्व अभिमान बाळगत
प्रभू श्रीरामाच्या गजराने आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. तर मला सर्वांची साथ हवी हा. प्रभू श्रीरामाचा गजर, माझ्या श्रीरामाचा गजर तो कसा झाला पाहिजे? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, राजा राम, जय श्रीराम, टाळ्या. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, राजा राम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, राजा राम. तुमचा आवाज हवा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, राजा राम. 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 जय श्रीराम, जय श्रीराम, राजा राम. राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती, राजा शिव छत्रपती. कोणी हात शिव छत्रपती, आपल्या छत्रपती. सगळे हात वळा, सगळ्यांचे हात वर. राजा शिव छत्रपती, 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 राजा शिव छत्रपती. हो 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 हो, बोला छत्रपतींचा जय, हो बोला छत्रपतींचा, बोला छत्रपतींचा जय, हो बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय, बोला छत्रपतींचा जय. हो, अशा छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राच्या पावनभूमीत आपण राहतो. अहो, या महाराष्ट्रावर यवनांचं राज्य होतं. येथील कोणाच्या धमन्यांमध्ये ताकद नव्हती हा तलवार घ्यावी आणि ह्या दुष्टांचा संहार करावा. माझ्या जिजाऊ मासाहेबांना अहो अशी एकच माय होती, तिला या रयतेचं दुःख कळलं आणि तिने त्या जगदंबेला हो प्रार्थना केली. अहो काय प्रार्थना केली? हे चंडमंड महिषासूर मर्दिनी जगन्माते, बळे हिंदूंच्या वर अन्याय अत्याचार वाढत चाललाय. भर रस्त्यात गायी कापू लागल्या, आया बहिणींची आबरू लुटू लागली. जगदंबे, हे सगळं थांबणार कधी? आणि हे सगळं थांबण्यासाठी माझ्या पोटी असा एक पुत्र दे, जो काळाचा गर्दन काळ बनेल, हे यवनांचं राज्य जाळेल आणि राम राज्याची स्थापना करेल. याकरता हे जगदंबे, मला असा एक पुत्र दे. आणि जगदंबेचा तो गोंधळ गाऊ लागला आणि शाहीर गोंधळी गाऊ लागले आणि काय म्हणू लागले? कसे दारू गडबय, दारू गड, दारू गडबय, दारू गडबय, दारू गड, दारू गडबय, दारू गडबय, दारू गड, दारू गडबय, दारू गडबय, दारू गड, दारू गडबय. यवनांचा नंगा नाच, रोज नवे कर्म ते नीच. यवनांचा नंगा नाच, रोज नवे कर्म ते नीच. आता पालनहारी तुझं अंबे तुझ्यावरती भार, आता पालनहारी तुझं अंबे तुझ्यावरती भार. दारू घडवय, दारू गड, दारू गडवय, दारू गडवय, दारू गड, दारू गडवय, दारू गडवय, दारू गड, दारू गडवय, अखेर जगदंबेने दार उघडलं. शिवनेरी गडावर एका शिवरत्नाचा जन्म झाला. त्या शिवरत्नाचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. जो जीवाशी खेळतो ना, त्याचं नाव शिवाजी. जो इथल्या 18 पगड जाती धर्मातील लोकांना मराठा ह्या एका छत्राखाली जमवतो ना, त्याचं नाव शिवाजी. अहो, त्या शिवनेरी गडावर ते माझं जिजाऊ बाळ म्हणजेच माझं शिवबा बाळ खेळू लागलं, वाढू लागलं. श्रीरामाच्या कथा, अहो महाभारताच्या कथा ऐकू लागलं. ते मांडीवर खेळत असताना शाहीर शिर्के यांच्या वाणीत म्हणायचं झालं, कसं
जिजाबाईंच्या अहो जिजाबाईंच्या मांडीवर बसून ते ऐकू लागले. आहा जिजाबाईंच्या शेजारी बैसून जिजाबाईंच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. जिजाबाईच्या शेजारी बसून जिजाबाईच्या शेजारी बसून ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. अहो शूर सरदार चाकर शूर सरदार चाकर शौर्य ठेवील तारण. शूर सरदार चाकर शौर्य ठेवील तारण. अहो सरदार चाकर तारण ठेवले हो. अहो या महाराष्ट्रात येवणांच्या राज्यात अहो तो अंधकार शूर सरदार चाकर येऊन सगळ्यांनी अहो या महाराष्ट्राची परिस्थिती खूप वाईट होती हो. त्या जिजाऊ मासाहेबांनी काय त्या बाळाला म्हणतात ते? महाराष्ट्रात स्वराज्य स्थापिल. महाराष्ट्रात स्वराज्य स्थापिल. ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. जिजाबाईच्या शेजारी बैसून जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. ऐकतो बाळ शिव बाळ कथा नि कीर्तन. असं शिवबाबाळ वाढू लागलं. 18 पगड जाती धर्मातले मावळे घेऊन त्यात शिवनेरी गडावरती जन्म झाल्यानंतर हे सगळे मावळे जमा केले हो. आणि वयाच्या 16व्या वर्षी त्या तोरणाला तोरण बांधलं. मर्द मावळा जमा केला. तो मावळा कसा होता? कसा सह्याद्रीचे पुत्र मावळे. पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे तरी कोवळ रंग सावळे. वाहती प्राण शिव बखातर. वाहती प्राण शिव बखातर. वाहती प्राण शिव बखातर. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती हलदार. असा शिव छत्रपती हलदार. असा शिव छत्रपती हलदार. आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी त्या खानाने त्या क्रूर खानाने अहो पैजेचा विडा उचलला. अहो तो खान तुळजापुरात आला. इकडे गडावर मासाहेब जाऊ त्या जगदंबेला पुन्हा प्रार्थना करतात. माझं शिवबाबाळ त्या अफजल खानाच्या भेटीला चाललंय. त्याचं रक्षण कर हो. जिजाबाई कायम त्या जगदंबेला साकडे घालून बोलतात. दे स्वामिनी बळ दे शिवबाला. उभी राहुणी संकटी पाठीला. तुझे ले करू धावग हकेला. आई भवानी बळ दे ग त्याला. जगत्र जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो. त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी माझं बाळ चाललंय. त्या बाळाचं रक्षण कर हो. मासाहेबांनी त्या जगदंबेला प्रार्थना केली आणि भेटीची जागा ठरली. ती कशी बनेल? कशी आलिंगन दिलं राजाला
आलिंगन दिलं राजाला कप्तान दाबी मानला आलिंगन दिलं राजाला कप्तान दाबी मानला वार कट्यारीचा तण केला पाठीवर घाव घातला राजानं डाव वळकला वाघ नख्यांचा मारा केला कोतळा बाहेर काढला जगदीय म्हणून खान तो सोडी प्राणाला जिरहाजी सोडी प्राणाला जिरहाजी सोडी प्राणाला जिरहाजी असे माझे छत्रपती शिवाजी महाराज अहो कर्तृत्व ते काय अहो याच कर्तृत्वाच्या जोरावरती स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अहो म्हणतात ना शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा अहो शिवतेजाचा गगनी चमकला ऐसा एकच तारा तो शिवबाचा शंभू राजा सांगत सुटला वारा अहो बालवयातील कवी हा पहिला सर्वावरती धाव शिवबानंतर दखणेत तो औरंग्याचा बाप औरंग्याचा बाप अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज अहो होते तरी कसे कसे भरदार छातीचा गडी